जोरात चाललंय की कोल्हापुरात बघूयात. तिकडे पुण्यात राजकीय वाद नवे नाहीत आणि त्या वादात आता एक नव्या वादाची भर पडली आहे. नदी सुधार प्रकल्पाला मनसेनं ठामपणे विरोध केलाय. या प्रकल्पाच्या अंतर्गत तब्बल 6,000 झाडांची कत्तल होणार असल्यानं पर्यावरणवाद्यांनी सुद्धा अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे. तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावर चर्चेची तयारी दर्शवली. मुळामुठेच्या काठावर आता नवा संघर्ष सुरू झालाय. राज ठाकरे पुण्यात असताना वसंत मोरे यांनी हा नदी सुधार प्रकल्प त्याबद्दल अधिक माहिती दिली. राज ठाकरेंनी सुद्धा या संदर्भातली अधिक माहिती सविस्तर मागवून घेतली. नदीकाठ सुधारणा प्रकल्पाच्या पहिल्या 2 टप्प्यातल्या कामांसाठी तब्बल 6,000 पेक्षा अधिक झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे. प्रकल्पाच्या उभारणीत अडथळा ठरणारी 3,249 झाडं पूर्णपणे काढली जाणार आहेत. तर 2,813 वृक्षांचं पुनर्रोपण करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनानं वृक्ष संवर्धन समितीसमोर मंजुरीसाठी ठेवलाय. झाडांच्या या कत्तलीमुळे या प्रकल्पाला सामाजिक कार्यकर्त्यांनी आधीच विरोध केलाय. तर आता मनसेनं सुद्धा विरोधाचा सूर आळवला आहे. पुणे शहरातील नदी सुधार प्रकल्पाअंतर्गत जी 6,000 झाडं तोडली जाणार आहेत त्याच्यामध्ये आमचे पर्यावरण सेनेचे शहराध्यक्ष नितीन जगताप यांच्या माध्यमातून जी माहिती आम्ही निवेदन मान्य आयुक्तांना दिलं आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा राजसाहेबांना मी आता त्या झाडांच्या बाबतीमध्ये सांगितलं की 6,000 झाडांची कत्तल होणार आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सर्वांना मेलसुद्धा केला आणि त्याच्यातनं त्यांच्याकडनं रिप्लायसुद्धा येतोय. प्रकल्पाला होत असलेल्या विरोधाची सरकारनं दखल घेतली आहे. या संदर्भात बैठक घेऊन लवकरच तोडगा काढू असं आश्वासन पालकमंत्र्यांनी दिलंय. उद्याच मी एकूण महानगरपालिकेशी जोडलेल्या आणि प्रामुख्याने अशा मोठ्या प्रोजेक्टच्या आढाव्यांच्या दृष्टीने जवळजवळ 6 बैठका लावल्या आहेत. म्हणजे मेट्रो आहे, त्याच्यामध्ये हा नदीच्या काठावरचा जो सुशोभीकरणाचा प्रोजेक्ट आहे. त्या बैठकीच्या वेळेला मी तुम्ही म्हटलेल्या माहितीच्या आधारे आढावा घेतो. 200 पेक्षा जास्त वृक्ष तोडायचे असतील तर त्यासाठी राज्य सरकारच्या वृक्ष प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागते. इथे 6,000 वृक्षांवर टांगती तलवार असल्यानं राज्य सरकार काय भूमिका घेतं याकडे पुणेकरांचं लक्ष लागलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे.